अमरावती शहरामध्ये घरेलू कामगार योजनेअंतर्गत नोंदणीसाठी उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या योजनेअंतर्गत महिलांना गृहोपयोगी वस्तू मिळत असून सकाळी 6 पासूनच महिला या कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर रांगा लावून बसल्या। प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांची वेगवेगळी नोंदणी केल्यास त्रास होणार नसल्याचे सांगत उपस्थित महिलांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केल्याचं यावेळेला पाहायला मिळालं। हां, तर आता इथे आम्ही घरेलू कामगार महिलांच्या नोंदणी म्हणजे आम्ही आमची नोंदणी करण्यासाठी आलेलो आहोत। तर आमची अशी तक्रार आहे की आमच्या या महिला आम्ही 4 वाजतापासून इथं आलेलो आहे, पण आमची नोंदणी होत नाही आहे। मला असं म्हणायचं आहे की आमच्या ह्या महिलांना इथं अमरावतीमध्ये न येता, कारण आम्हाला यायला खूप वेळ लागतो, आम्हाला 90 किलोमीटर अंतर पार करून इथं यावं लागत आहे। पण माझं असं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये वरुड तालुक्यामध्ये जर आम्हाला ह्या इथल्या लोकांनी जर त्यांनी सुविधा तिथे उपलब्ध करून दिली तर आमचा हा वेळ वाचेल, आमच्या महिलांची धावपळ होणार नाही। आणि असं वाटतं की ह्या महिला आचारसंहितेच्या आधी ह्या जो महिलांना त्रास होत आहे आणि गर्दी वाढत आहे तो त्रास कमी होईल। आणि महिलांची जी संख्या इथे वाढत आहे ना, ती सुद्धा त्यांचं तिथे काम जर झालं तर गर्दी इथे सुद्धा ऑफिसला कमी होईल आणि त्यांना सुद्धा होणारा कर्मचाऱ्यांना जो त्रास आहे तो देखील कमी होईल असं माझं मत आहे। त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे किंवा आमच्या सर्व महिलांची मागणी आहे की आम्हाला तालुक्यानुसार आम्हाला 1 दिवस तरी तिथे द्यावा।